चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणे वासना गावातील 12 वर्ष मुलीला जीबीएस झाल्याचं निष्पन्न झालंय। तिच्यावर गेल्या महिन्याभरापासून नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला या प्रकाराची माहिती नसल्याचं समोर आलं असून यंत्रणेकडून गोपनीयता पाळली जाते आहे। राज्यभरात जीबीएसचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 169 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातही आता जीबीएसचा शिरकाव झाल्यानं आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्ये चक ठाणे वासना नावाच्या गावामध्ये एक 14 वर्षाची मुलगी जिला की पायामध्ये वीकनेस वगैरे असे काही सिम्पटम्स जाणवले, तर त्या सिम्पटम्स त्या लक्षणांसाठी ती खाजगी दवाखान्यात गेली आणि तिथे काही तिला उपचाराने तिचे समाधान झालेले, तिच्या लक्षणांमध्ये काही फरक पडला नाही। त्यानंतर ती नागपूरला गेली। तर नागपूरमध्ये GMC नागपूरमध्ये गेल्याच्या नंतर तिथे वेगवेगळ्या विशेष तज्ज्ञांनी तिची तपासणी केली आणि ते जीबीएस संशयित आहे अशा प्रकारचे त्यांचा निष्कर्ष होता। न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांनी तिला जीबीएस असल्याचे निदान निश्चित केलेले आहे। या अनुषंगाने आपण गावामध्ये आपल्या IDSP सेलमार्फत भेट दिली आणि तिथे जाऊन आपण 192 घरांचे सर्वेक्षण केले, जेणेकरून तसे लक्षणे असणाऱ्या इतर व्यक्ती कुणी आहेत का त्या परिसरामध्ये याचा आपल्याला शोध घेता येईल। तर त्या सर्वेक्षणामध्ये आम्हाला दुसरी कुठलीही व्यक्ती तसे लक्षण असलेली आढळलेली नाही। एकूण 902 घराचं सर्वेक्षण झालेलं आहे। त्याचप्रमाणे तिथल्या पिण्याच्या पाण्याचे नमुनेही आपण तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि ही सर्व माहिती माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही दिलेली आहे।